नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने विधान परिषद चुनाव को लेकर बड़ा दावा किया है। उन्होंने कहा कि 6 सीटें पहले ही बिना विरोध जा चुकी है और 11 सीटों पर भाजपा महायुति करीब 75% मतों के साथ मजबूत बढ़त में है। बावनकुळे के अनुसार नागपुर में कांग्रेस को सिर्फ 20% वोट मिलेंगे, जबकि भंडारा में उनका उम्मीदवार भी नहीं है और विदर्भ में महायुति की बड़ी जीत तय है। उन्होंने कांग्रेस की स्थिति अमरावती, चंद्रपुर और यवतमाल में कमजोर बताते हुए कहा कि कई उम्मीदवार साथ छोड़ चुके हैं और संगठन में नेतृत्व की कमी साफ दिखाई दे रही है। काय विश्वास सर व्यक्त करणार आहे नागपूरमध्ये? महाराष्ट्रामध्ये 17 विधान परिषदच्या निवडणुका होत्या। 6 विधान परिषदच्या सीट्स अनौपचारिक झाल्या आहे। 11 सीटवर एनडीए भाजपा महायुती 75% वर मत घेऊन जिंकत आहे। केवळ 25% मतं महाविकास आघाडीला मिळतील। काही ठिकाणी तर 90% मतं हे भाजपा महायुतीला मिळत आहे। त्यामुळे एक मोठा अभूतपूर्व विजय, यापूर्वीच्या कुठल्याही निवडणुकीत विधान परिषदेच्या असा विजय मिळाला नाही, तेवढा मोठा विजय महाराष्ट्रामध्ये मिळतोय। नागपूरमध्ये काय चित्र राहील? नागपूरमध्ये केवळ 20% मतं महाविकास आघाडी आणि त्यांच्या उमेदवाराला मिळतील। अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार काँग्रेसला सोडून चालला गेला। भंडाऱ्यामध्ये विड्रॉ झाला काँग्रेसचा उमेदवार। चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये तर अनौपचारिक झाला, काँग्रेसचा उमेदवार विड्रॉ झाले। काँग्रेस पार्टीचं शटर बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने एक मोठा विजय आमच्या विदर्भातील महायुतीचा होतोय। अमरावतीमधील आमदार विकास ठाकरे म्हणाले, आम्ही आमचे मतदान घेतले तरी तो आमचा विजय मानू। नाही, आता विकास ठाकरेंनी काय निर्णय घ्यायचा त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी, त्याच्यावर आमचा काही संबंध नाही आहे। पण आमच्याकडे एवढे मतं जास्त आहे की आम्हाला आता फार काही कुणाची गरज पडणार नाही आणि एक मोठा विजय, केवळ 20% मतं काँग्रेस आणि त्यांच्या कॅन्डिडेटला मिळतील। अमरावतीमध्ये अक्षरशः व्हीप काढलाय की कोणीही मतदानाला काँग्रेसच्या नगरसेवकांनी जाऊ नये असा व्हीप तिथल्या विरोधी पक्ष नेत्यांनी काढलाय मनपाने। ते सांगतोय मी, काँग्रेसची हालत अमरावतीमध्ये इतकी खराब आहे की काँग्रेसचा कोणी वालीच राहिला नाही। भंडाऱ्यामध्ये हीच परिस्थिती आहे। भंडाऱ्याचा उमेदवार नाना पटोलेंना सोडून गेला, चंद्रपूरचा उमेदवार तिथल्या नेत्यांना सोडून गेला, यवतमाळचा उमेदवार सोडून गेला काँग्रेसचा। विदर्भामध्ये काँग्रेसची हालत फारच खराब आहे आणि हर्षवर्धन सपकाळ इथं विदर्भातले काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यांनी विचार केला पाहिजे असं का होत आहे। हर्षवर्धन सपकाळांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे। ऑपरेशन टायगर अयशस्वी ठरल्याची चर्चा आहे। खरं तर तुमचा संबंध नाही, पण तुम्ही कशा अर्थाने या सगळ्या घडामोडींकडे? मला असं वाटतं की एकंदरीत शिवसेनेमध्ये ज्या पद्धतीनं खतखत आहे उद्धवजीकडे, ती खतखत बाहेर निघते आहे, तर उद्धवजीने विचार करायचा आहे की हे का होते आहे। शेवटी आज खासदारांना आपापल्या मतदारसंघात कामं करायची असतील तर त्या ठिकाणी सत्तेची गरज पडतच आणि सत्तेशिवाय कुठलाही विकास होत नाही। आम्ही तसा अपोजिशन असलं तरी त्यांना मदत करतो, खासदारांना किंवा आमदारांना अपोजिशनच्या। पण त्यांनाही वाटतं की ज्या जनतेने आपल्याला निवडून दिला आहे त्या जनतेच्या विकासाच्या जे त्यांनी बाता केल्या आहेत, जाहीरनामे दिले आहेत, मॅनिफेस्टो दिले आहेत, त्या विकासाचं काय होईल त्यांना भीती वाटायला लागली आहे की आता आम्ही पुढच्या वेळेस जेव्हा आपल्या मतदारसंघात जाऊ तेव्हा आम्ही काहीच केलं नाही आहे किंवा आमच्याकडे सरकार नाही आहे किंवा आम्ही काही करू शकलो नाही किंवा डेव्हलपमेंट करू शकलो नाही, तर काय लोकांना शेवटी जर काही सांगितलं तरी जनप्रतिनिधीकडनं अपेक्षा आहे, खासदाराकडनं आमदाराकडनं अपेक्षा आहे। त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होतं की त्यांच्याशी कोणी संवाद करत नाही, त्यांच्याबद्दल कोणी ऐकत नाही, अशा वेळी जनप्रतिनिधी नाराज होतात। आणि मला वाटतं हे नाराजीमुळं दिसत आहे सर्व। आता नाराजी तुम्हाला माहिती आहे की का झाली आहे, त्यांच्याकडे संवाद आणि नसल्यामुळं, विसंवादच असल्यामुळं आणि कुणाला त्या ठिकाणी खासदाराशी बोलायला वेळ नाही, कुणाला आमदाराशी बोलायला वेळ नाही, त्यांचे प्रश्न समजून घ्यायला वेळ नाही, प्रश्न सोडवण्याकरता वेळ नाही। त्यामुळे नेतृत्वाने विचार केला पाहिजे।